राशीच्या व्यक्तींनो, पुढचा काळ असा तुम्हाला सरळ नाहीये हे माहित आहे. कारण एकाच वेळी 5 ग्रह जे आहेत ते पुढे कुंभ राशीमधून जाणार आहेत आणि त्याचबरोबर गुरु मिथुन राशीमधून, शनी मीन राशीमधून आपापला खेळ खेळणार आहेत. आणि हा खेळ ना पूर्ण चांगला आहे ना तो पूर्ण वाईटही आहे. पण एक गोष्ट नक्की आहे बरं का, हा काळ तुम्हाला बदलून नक्कीच टाकेल. सगळ्यात मित्रांनो, आधी समजून घ्या की ग्रह सध्या कुठे कुठे कसे आहेत आणि ते कसे काम करतायत तुमच्यासाठी. कुंभ रास म्हणजे 11वा भाव आहे तुमच्यासाठी लाभ, नेटवर्क, इच्छा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी. मिथुन रास तुमच्यासाठी 3रा भाव आहे धाडस, कम्युनिकेशन आणि स्किल. मीन रास हा तुमच्यासाठी व्यय भाव आहे खर्च, गुप्तता, एकांत आणि कर्मफळ. पण आता लक्ष द्या बरं का, की 11व्या भावात 5 ग्रह, 12व्या भावात शनी आहे, 3ऱ्या भावात गुरु महाराज आहेत. हे जे गणित आहे हे सरळ असं साधं नाहीये. हे थोडं हाय पोटेन्शियल अधिक हाय रिस्कचं कॉम्बिनेशन म्हणता येईल. म्हणजे कसं असतं बरं, की पैसा, करिअर आणि संधी ह्याच्यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. ठीक आहे, हा भाग थोडा आपण खोलामध्ये आणि उदाहरणांसहित समजून घेऊया पुढे. कारण की कुंभ राशीमध्ये जी झालेली 5 ग्रहांची युती आहे पुढं 22 फेब्रुवारी 2026 नंतर, ती म्हणजे कशी असेल, डायरेक्ट मेष राशीच्या नेटवर्कवरती, प्रसिद्धीवरती आणि संधीवरती अत्यंत खोलवरती प्रभाव करेल. कारण कल्पना करा बरं का, एकाच ठिकाणी रवी, शुक्र, बुध, मंगळ आणि राहू उभे आहेत. हा एक थोडासा ग्रहांचा दबाव लाभस्थानावर वाढलेला आहे. म्हणजे ह्याला आपण थोडक्यात प्रेशर कुकरच म्हणूया. कुंभेतला रवी म्हणजे कसा आहे, सत्ता आहे, ओळख आहे आणि ती एक अथॉरिटी आहे, अधिकार आहे. आणि इथे रवी आहे ना, त्यामुळे काय होतं, तुम्हाला एक ओळख मिळते. तुम्हाला लोक थोडं ऐकायला लागतील, तुमचं मत महत्वाचं वाटायलाही लागेल. पण कुंभ राशी रवीला थोडं थंड करत असते. म्हणजे कसं, की इगो जो असतो ना तो जरा थोडा शांत होतो. पण रेकग्निशन जे आहे ते मेष राशीला कायम हवे असतं कामाच्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही न कळत लोक मला बघत आहेत असं वागायला लागतं आणि त्याची सारखी भीती तुम्हाला वाटत राहते. शुक्र पण तिथंच कुंभ राशीत. आता शुक्र म्हणजे पैसा, आकर्षण, सुविधा हे सर्वांना माहिती आहे. पण इथे शुक्र कसा आहे, पैसा सोशल सर्कल मधून मिळवून देतो, नेटवर्किंग मधून तो संधी आणून देतो. म्हणजे इमेज असेल, ब्रँडिंग असेल व्यवसायाचं, किंवा लाईफस्टाईलवरचा तो खर्च वाढवतो. पण कुंभ मधला शुक्र तो भावनिक नाहीये, तो थोडासा प्रॅक्टिकल असतो. तुम्हाला वास्तविक त्याचं दर्शन घडून आणतो. त्यामुळे कसं होतं, की पैसा येतो, पण राहू बरोबर शुक्र असल्याने खर्चही लगेच वाढतो. दिसायला हवं यावर तुमचा जास्त भर असतो. आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे प्रेझेंट करतो ह्याच्यावरती खर्च वाढत जातो. आता बुध ग्रहाचं पण तिथंच गोचर आहे. तर बुध ग्रहाचं काय काम असतं, की व्यवहार, तुमचे कॉन्ट्रॅक्ट, कम्युनिकेशन, तुमचं जे काही नियोजन असतं व्यवसायाचं, आर्थिक नियोजन असतं, इथं तो बुध कुंभ राशीमध्ये अशा प्रकारे काम करतो. पण एक लक्षात घ्या, तुमचं डेटा अनालिसिस असेल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल ना, तर तिथं तो तुम्हाला बुध नवीन आयडिया देतो. पण तुमची तिथे फसवणूक होऊ शकते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. पण बुध इथे एकटा नाहीये, त्याच्याबरोबर आता राहू आणि मंगळ पण आहेत. आणि मग काय होतं, मंगळ म्हणजे ऍक्शन आहे, घाई आहे आणि व्यक्तीमध्ये एक वेगळा जोश असतो. मग इथे मंगळ काय करतो, पटकन निर्णय घ्यायला भाग पडतो. आत्ता नाही तर कधीच नाही असं थोडं त्या व्यक्तीला वाटत राहतं. आणि मंगळाची वृत्तीच अशी की ते तुम्हाला रिस्क घ्यायला प्रवृत्त करत असते. आणि इथेच तर मित्रांनो मेष राशीसाठी धोका तयार होतो. कारण की तिथं मित्रांनो राहू पण आहे, शुक्र पण आहे आणि हे दोघे मिळून इल्युजन तयार करतात, एक भास तयार करतात. आणि मग त्यामुळे काय होतं, मोठी स्वप्न दिसतात व्यक्तीला. मग तो सोशल मीडिया असेल, काही तुमचे पैसे येणे असेल किंवा वेगळे आकर्षण जे असते ते पण वाढत जाते आणि हे धोकादायक ठरतं. हे सगळ्यांना मिळते, मला का नाही असा प्रश्न सारखाच ह्या मेष राशीच्या व्यक्तीच्या मनात तयार होईल. आणि राहू कधीच सांगत नाही हो की त्यामागे किती धोका आहे, तो लपवून ठेवतो. आणि मग ह्या सगळ्या ग्रहस्थितीचा एकत्रित परिणाम मेष राशीवर चांगला पण होतो. तर तो चांगला कसा असेल, अचानक संधी मिळतात मेष राशीला, मोठ्या लोकांशी ओळख होते, इन्फ्लुएन्शियल लोक जे असतात ना ते जवळ येतात, ज्यांचा समाजामध्ये जास्त प्रभाव असतो, अशा लोकांशी ओळख होते. त्यातून तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये मदतही होते. म्हणून हा काळ मेष राशीला असं सांगतो, की तुमच्यामध्ये क्षमता आहे, पण ती क्षमता तुम्ही बाहेर आणली पाहिजे. आणि इथं थोडासा काळजी घेण्याचा भाग असा असा आहे, की मेष राशीच्या अपेक्षा फार वाढत जात आहेत. एक संधी मिळाली की असं त्यांना वाटतं की आता सगळं बदलणार. पण हे जे ग्रह एकत्र येणार आहेत 5 ग्रह, हे काय सांगतात, की सगळं काही एकदम बदलत नाही. त्याला काही ना काहीतरी
नियतीची प्रक्रिया असते. त्याचबरोबर चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवणं जे आहे हे पण तुम्हाला धोकादायक ठरतं. कारण की राहू काय सांगतो की हा माणूस फार पॉवरफुल आहे, पण त्याच वेळेस तुम्हाला तिथं असताना बुधा असं विचारेल की कागदावर काय आहे हे चेक करा ना. आणि जर तुम्ही कागद, करार किंवा नियम तपासलेले नाही तर राहू तुमचं नुकसान करणार आहे. त्यामुळे ही राहूची भुरळ जी आहे ती मेष राशीच्या मनावरती पडते. आणि हा सगळ्यात मोठा राहूचा ट्रॅप असतो. आणि तो तुम्हाला घाईघाईत निर्णय घ्यायला भाग पाडतो, जास्त पैसे गुंतवायला भाग पाडतो, शॉर्टकट स्वीकारायला भाग पाडतो, जुगार सदृश्य खेळातून नुकसान व्हायला पण भाग पाडतो. त्यामुळे हे इम्पल्सिव्ह मिस्टेक असतात लगेच झालेल्या. त्याचबरोबर मग तुमचे टॅक्स जे असतील, कॉम्प्लायन्स असतील, डॉक्युमेंटेशन असेल, हे जर तुम्ही दुर्लक्ष केलं ना तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये शनी महाराज त्रास देतात. कारण की तो राहू सुद्धा आहे तुमचे नजर चुकीने एखादी गोष्ट घडणे आणि तुम्हाला त्याचा त्रास होणे. ठीक आहे, पैसा येतो पण ह्याबद्दल शंकाही नाही, पण तो टिकवायचा असेल तर तुम्ही मंगळावर अवलंबून निर्णय घेऊ नका, तुम्ही बुधावरती अवलंबून निर्णय घ्या. म्हणून बुध ग्रहाची तुम्ही जास्त उपासना करणं गरजेचं आहे. काही नाही, तुमच्याकडे हिशोब आहे, तुमच्याकडे कागद आहे आणि स्पष्ट संवाद आहे. फक्त कुठंतरी असं हिप्नोटाईज झाल्यासारखं बुद्धीवरती तुमच्या धूळ साचेल आणि त्यातून तुम्ही एखादा निर्णय घेऊ शकता आणि तो तुम्हाला पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतो. ठीक आहे, ह्या काळात संधी तुमच्याकडे येतीलच, पण प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्यांना हाताळणार आहात का की त्यात अडकणार आहात, हा प्रश्न स्वतःला विचारा. याचबरोबर मिथुन राशीतला गुरु हा सध्या तुमची ताकद आहे. विचार हा स्पष्ट होतो. ह्या मिथुनीतल्या गुरुमुळं बोलण्याची ताकद वाढते आणि तुमच्यामध्ये एक शिकण्याची जिज्ञासा फार तयार होत जाईल. स्वतःच्या निर्णयावर तुम्हाला विश्वास येईलच. आणि हाच गुरु तुम्हाला काय सांगतो, तुम्ही बोला, तुम्ही लिहा आणि तुम्ही पुढाकार घ्या. म्हणजे काही विद्यार्थी असतील तर त्यांनी ट्रेनिंग करावे, कोर्सेस करावे, ते युट्यूब वरून काही तुम्हाला वाटत असेल शिकावं तर ते शिकावं. हा ग्रह जो आहे हा विद्यार्थ्यांसाठी मेष राशीच्या अत्यंत लाभदायक आहे. राहूच्या भ्रमातून बाहेर काढण्यासाठी हा गुरु मेष राशीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. आणि शनी महाराजांचं तर 12वं गोचर सध्या तुम्हाला चालूच आहे, कारण की मेषला 7.5 आहे. मग अशा काळात काय होतं, अचानक खर्च वाढतात बरं का, एकटेपणा जास्त येतो, झोपेचे प्रश्न येतात आणि मग मनात सतत काहीतरी तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये चालू असतं बरं का. तर त्याच्यावरती तुम्हाला थोडे मात करणं गरजेचं आहे. कारण शनी इथे तुम्हाला काही शिक्षा देणार नाहीये, तो तुम्हाला आता शिस्त शिकवायला त्यांनी सुरू केलेली आहे. आणि जर त्या शिस्तीकडे दुर्लक्ष केलं तर तुमची आर्थिक गळती होते, मानसिक थकवा येतो, नात्यांमध्ये मग दुरावा येतो. जर तुम्ही काही गोष्टी स्वीकारल्या ना, की एक गोष्ट स्वीकारा, अध्यात्मामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे किंवा मन तर शांत ठेवायचं आहे, थोडा फोकस वाढवायचा आहे, त्यामुळे काय होईल, व्यर्थ लोक दूर होतील. आणि ह्या काळात तुम्हाला शनी असं शिकवत जाईल की सगळ्यांना सगळं सांगायचं नसतं, हे तुम्हाला शनी शिकवत जाईल. कारण तुम्ही भावनिक होऊन सगळं सांगून जाता आणि भविष्यात जाऊन तुम्हाला ते अडचणीचं ठरत असतं. आणि आहे की कुंभेमध्ये शुक्र आणि राहूची युती होणार आहे. तर अचानक आकर्षण वाढणे किंवा सोशल मीडियामधून काहीतरी चुकीच्या गोष्टी तुम्ही प्रयत्न करणे, ह्या तुम्हाला फार त्रासदायक ठरतात. आणि ऑलरेडी तुम्हाला त्याचा त्रास होत असेल, पण तुम्ही त्या गोष्टींपासून पूर्ण दूर राहिलं पाहिजे. आधीच तुम्हाला ह्या ग्रहांनी जाळं टाकलेलं आहे ट्रॅप करण्याचं, त्यात तुम्ही त्यांना संधी का देता, असा मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. नातेसंबंध असेल किंवा प्रेम असेल याच्यावरती हा भाग फार संवेदनशीलपणे काम करतो. कारण कुंभमधले जे शुक्र राहू आहेत ना, ते अचानक आकर्षणही वाढवतात. सोशल मीडियामधून काही तुमच्या चुकीच्या गोष्टी पण घडू शकतात. याचबरोबर एक्सपेक्टेशन जास्त ठेवता तुम्ही, रियालिटी कमी असते आणि मग ह्याच्यामध्ये धोका काय होतो, काही गुप्त नाती तयार होतात. मग तुम्ही चुकीचा निर्णय घेता, मग काही व्यक्तींना बदनामीला सामोरं जाऊ शकतो. पण ते जे आहे ना, ते तुम्हाला अत्यंत धोकादायक ठरेल. योग्य व्यक्ती सध्या तर तुम्हाला भेटेल याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका, पण हळूहळू या काळात बरं का तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सत्य हे काय असतं आणि खोटं हे काय असतं. जे तुमच्या मनावरती एक धुंदी चढलेली असते की असं असं आपलं एक आयुष्य आहे, त्यातनं तुम्ही आता बाहेर पडताल आणि खरं आयुष्य काय असतं हे तुम्हाला आता शनीने दाखवायला चालू केलेलं आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी या काळात काय होतं, थोडं डोळे, झोप किंवा नर्वस सिस्टीम किंवा तुमचा जो स्क्रीन टाइम आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला थोडे त्रास देऊ शकतात. आणि हे सगळे जर दुर्लक्ष केलं ना तर मग तुम्हाला शरीरच त्रास देतं. त्यामुळे वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा ही केलीच पाहिजे तुम्ही. म्हणून तुम्हाला निष्कर्ष असा आहे की तुम्ही हा काळ जो आहे ना तो संधी देणारा आहे, पण चाचणी घेणारा सुद्धा आहे ना. तुम्ही फक्त संधीकडे बघता पण चाचणी तुमची घेईल ह्याच्यावरती पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे.
आणि जर तुम्ही शॉर्टकट टाळत राहिला ना, संयम ठेवलात ना, तर काय होतं, बुध आणि गुरु हे दोन्ही तुम्हाला मदत करतात. आणि हे जर तुम्हाला मदत करायला लागले तर तुम्ही कधी राहूच्या मोहात अडकणार नाही. राहूचं काम काय आहे सध्या? रवी, बुध, मंगळ, शुक्र या चारही ग्रहांच्या कारकत्वांना ट्रॅप करणे, आणि त्या ट्रॅपमध्ये मेष राशी ही अडकू शकते. अचानक तुमच्या समोर एक प्रलोभन तयार करणारी गोष्ट जी आहे ती ह्या 22 फेब्रुवारी नंतर समोर येऊ शकते. फक्त तुम्ही त्याच्यापासून 4 हात लांब राहा. थोडा वेळ घ्या निर्णय घेण्यासाठी. थोडं त्याचं अनालिसिस करा, त्याची चौकशी करा, मगच निर्णय घ्या. पैशाच्या बाबतीत पण असेल, कुठं मोठी गुंतवणूक असेल, ते सुद्धा तुम्ही फार बारकाईने निर्णय घ्या. कारण की हे ग्रह असे आहेत, ते तुम्हाला येन केन प्रकारे निर्णय घ्यायला भागच पाडत असतात. आता ह्याच्यामध्ये तुमची जी पूर्वी असलेली चांगली कर्म आहेत, तुमची जी गुरूंची सेवा आहे, तुमच्या पूर्वजांनी केलेली पुण्यकर्म आहेत, तुमची जी पुण्यकर्म आहेत ना, हेच तुम्हाला अशा वेळेस सद्बुद्धी देत राहतात. एक लक्षात घ्या, कुठलंही कर्म जे असतं ते कर्म नेहमी व्यक्तीला सद्बुद्धी देत राहत असतं. चांगली कर्म ही माणसामध्ये सद्बुद्धीच्या रूपाने वावरत असतात. आणि असे जेव्हा काळ येतात ना, त्या काळामध्ये हा बुध ग्रह तुम्हाला मदत करत राहतो. त्याचीच मदत जी असते की ह्या ट्रॅप मधून तुम्ही कायम वाचत राहता. तर मित्रांनो, हा जो काळ आहे हा 22 फेब्रुवारी नंतर पुढं 40 दिवस तरी चालत राहील. त्याच्यामध्ये मग मंगळ, रवी, शुक्र हे ग्रह थोडे पुढे जाऊ शकतात. त्यावेळेस मी तुम्हाला ते मार्गदर्शन करेल. पण सध्या मेष राशीने मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचं थोडं बारकाईने चिंतन केलं तर त्यांच्यासाठी जो पुढचा काळ आहे तो जरा शांतपणे तुम्हाला हाताळता येईल. आणि जर तुम्हाला काही उपासना करायची असेल तर तुम्ही बुध ग्रहाची किंवा गुरु ग्रहाची उपासना जरूर करा. अन्नदान जास्तीत जास्त करत जावा तुम्ही. आणि बुधाचं कार्य म्हटलं तर काही गरजू विद्यार्थी असतात, ज्यांना शिक्षणाचा खर्चही भागत नसतो, तर त्यांना छोटी मोठी का असणं तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही शिक्षणासाठी त्यांना मदत करत जावा. यातून बुध ग्रहाचं फळ जे आहे ते अगदीच तेजोमय होत असतं. त्यातून मग तुम्हाला संकटातून वाचण्याचे मार्ग मिळत राहतात. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.